आपलं नाव आहे दिनेश कुमार पारशनाथ दुबे. जोशी काका रामदास पाटील रिक्षा चालक मालक संघटनेचे सदस्य आहे आणि मला 98 पासून मी रिक्षा चालवतो. इकडं 98 पासून इथं रिक्षा चालवतो, रिक्षा ड्रायव्हर. आमच्या स्टँडवर सर्व जाती धर्माच्या लोक आहेत आणि माझ्या हिसाबाने तरी एक 90% लोकांना मराठी बोलता येतात. मद्रासी है, माडवारी है, गुजराती है, मराठी है, भैया है, सगळे जाती धर्माचे आहेत. सगळे 90% लोक बोलतात. उत्तर भारतीय म्हणतात की आम्ही नाही बोलणार मराठी. अशा या आपल्या बांधवांना काय सांगायचं? नाही, हे चुकीचे आहे. त्यांना बोलायलाच, महाराष्ट्रात राहायचं आहे तर त्यांना मराठी बोलायलाच पाहिजे. त्यामुळे इथली जी परप्रांतीय लोक आहेत, जी बाहेरून आलेली आहेत, त्यांनी मराठी शिकलं, त्यांना त्याचा जास्त फायदा होणार आहे. पण काही जी लोक आहेत ते मुद्दामून म्हणजे द्वेषा कारणाने आम्ही मराठी बोलणार नाही, मराठी शिकणार नाही, हे द्वेषाने बोलले जातात. तर हे त्यांनी नाही केलं पाहिजे. आणि ही अशी काही माजोटी लोक आहेत, त्यांना सरळ करण्याचं काम आम्ही वेळोवेळी करत आलो आहेत, याच्या पुढे करत जाऊ. नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत. मी आहे प्रफुल्ल केदारे. सध्या महाराष्ट्रात मराठी भाषेचा वाद मोठा रंगतो आहे. प्रामुख्याने 15 लाख अमराठी रिक्षा चालकांनी चंग बांधला होता की आम्ही भले संपावर जाऊ पण महाराष्ट्रात मराठी बोलणं आमच्यासाठी बंधनकारक नको. परंतु ज्या महाराष्ट्रात आपण आपल्या अनेक पिढ्या राहिल्या, जगल्या, वाढल्या, या मराठी मातीने ज्यांना भाकर दिली, त्या मराठी भाषेचा अभिमान बाळगायला आपल्याला कमीपणा का वाटावा? मी सध्या आहे अंबरनाथ रेल्वे स्टेशनच्या पूर्व भागामध्ये, जिथे काही रिक्षा चालक आपल्याशी या संदर्भाने संवाद साधू इच्छितात. माझ्या सोबत आहेत बाळासाहेब भालेराव. तुम्ही किती वर्ष झाले रिक्षा चालवतो? इथं 8 वर्षापासून मी इथं रिक्षा चालवतोय. आणि ह्या रिक्षा स्टँडवरती जोशी काका रिक्षा स्टँडवरती हे सगळे भारतीय आहेत, सगळे जाती धर्माचे इथं हे आहेत. आणि प्रत्येक माणसाला असं मराठी येते. आता क्वचित 100 मधून एखादी 5-10 जणाला येत नसल, मग त्याला पण. आणि इथले जे आमचे आहेत, मग त्यांनी असं काय वाटतं, सगळ्यांनी मराठी बोललं पाहिजे का जबरदस्ती आहे? नाही, आता सगळ्यांनी मराठी बोलले पाहिजे. आणि नाही जरी येत ना, त्यांनी शिकले पाहिजे मराठी भाषेत. आता एखाद्या जरी सांगितलं, एखादी पॅसेंजर म्हणलं मराठीमधून आम्हाला एक हेरंब मंदिर जायचं आहे, कानसी, त्याला समजलं पाहिजे, त्यांना मराठी बोलता आलं पाहिजे. माझ्यासोबत या रिक्षा युनियनचे सदस्य आहेत गेल्या अनेक वर्षांपासून, दुबे काका. मराठी खऱ्या अर्थानं इतके वर्ष झाले अंबरनाथ मध्ये तुमचा जन्म आहे म्हणताय तुम्ही. तुम्हाला काय वाटतं की प्रत्येक मराठी बोलणाऱ्याने किंवा कुठल्याही प्रांतातून आला असेल तर मराठी इथे बोलणं किती बंधनकारक असलं पाहिजे, किती अनिवार्य असलं पाहिजे? अनिवार्य असायलाच पाहिजे आणि मराठी बोलायलाच पाहिजे. आपलं नाव काय? आपलं नाव आहे दिनेश कुमार पारशनाथ दुबे. अच्छा. जोशी काका रामदास पाटील रिक्षा चालक मालक संघटनेचे सदस्य आहे आणि मला 98 पासून मी रिक्षा चालवतो. इकडं 98 पासून इथं रिक्षा चालवतो, रिक्षा ड्रायव्हर. आमच्या स्टँडवर सर्व जाती धर्माच्या लोक आहेत आणि माझ्या हिसाबाने तरी एक 90% लोकांना मराठी बोलता येतात. मद्रासी है, माडवारी है, गुजराती है, मराठी है, भैया है, सगळे जाती धर्माचे आहेत. सगळे 90% लोक बोलतात इथे. अच्छा. पण आता तुम्ही बघताय सगळ्या महाराष्ट्रामध्ये वाद पेटलाय. काही उत्तर भारतीय म्हणतात की आम्ही नाही बोलणार मराठी. अशा या आपल्या बांधवांना काय सांगायचं? नाही, हे चुकीचे आहे. त्यांना बोलायलाच, महाराष्ट्रात राहायचं आहे तर त्यांना मराठी बोलायलाच पाहिजे. अनिवार्य आहे. भोईर साहेब, काय वाटतं तुम्हाला? बरेच लोक म्हणतात की मराठी बोलली पाहिजे, काही लोक म्हणतात मराठी बोलायची गरज नाही. महाराष्ट्रात मराठी पाहिजे, महाराष्ट्रामध्ये मराठी पाहिजे. परंतु आपण आधी या लोकांना आणले का नाही? हा त्रास आपल्याला आता झालाय, आधी नव्हता. हो ना. अजून येतातच ते. गुण्या गोविंदाने राहत होते. एकदम मिळून राहत होते सर्व. आता तसं ना, आता प्रत्येक जण स्वार्थी झालाय. तुम्हाला काय वाटतं? हॅलो, नाव काय? माझं नाव अनिल पांडुरंग कांबळे. जोशी काका रामदास पाटील युनियनचा मी एक सदस्य आहे. मला एवढंच सांगावं असं वाटेल का काही गोष्टी आपल्या ज्या शासनाकडून झालेल्या आहेत त्या चुकीच्याच झालेल्या आहेत. का 1-2 वर्षामध्ये बॅच भेटत नाही का? आम्हाला सुद्धा, मी सुद्धा एक लायसनदार आहे, मी रिक्षा चालक आहे. मला असं सांगायला वाटेल का बाबा कमसे कम 15 वर्षाचा रहिवासी दाखला लागतो. रहिवासी दाखला जर 15 वर्षाचा लागत असेल तर 2 वर्षाच्या माणसाला बॅच कसा काय भेटला, नाही तर त्याला लायसन कसं काय भेटलं, ते कुणूकडून भेटलं, याची छानबीन अगोदर RTO मधून केली पाहिजे, एजंट कडून केली पाहिजे. आणि याची काळजी जास्तीत जास्त मंत्र्यांनी घेतली पाहिजे. का हे कसं असतं
काय आता तिची झळ लागते आपल्याला. पहिली झळ लागत नव्हती, पण जेव्हा पैसे घेऊन काही लोकांनी याचा उद्धार केला नाही आणि जर त्याच पैशाने आता त्रास होतोय. ऍक्च्युली परप्रांतीय असू दे कोणी असू दे, इथं आल्यानंतर महाराष्ट्रात मराठी बोललीच पाहिजे. का आपण जर विचार करतो का आपण इथे राहतो तर आपल्याला ती भाषा आली पाहिजे. आणि काही लोकांचं असं होतं का नाही आम्ही बोलणार नाही, हे चुकीचं आहे. तर कसं बरेचसे लोक बोलतात आमच्या इथं, माझ्या स्टँडला तरी 99% लोक बोलतात. आता जे काय मोजकेच एक 2-4 आले असतील ते बोलत नसतील. का आमच्या आता बरेचसे कार्यकारिणीमध्ये युनियनमध्ये बरेचसे लोक आहेत बरोबर मराठी बोलतात. पण मला असं वाटतं का सगळ्या शासनाने ही परवानगी घ्यायला, जबाबदारी घ्यायला पाहिजे का कम से कम RTOतून छानबीन केली पाहिजे. तुम्हाला लायसन बॅच कॅन्सल करायचे करू शकता तुम्ही, ते कसे करता येतील. तर तुम्ही रहिवासी दाखला सगळ्यात महत्वाचा तो बघा. ज्यांना मराठी येत नसेल त्यांनी शिकायला पाहिजे का नको? हक्काने शिकायलाच पाहिजे, गर्वाची भाषा नाही करायला पाहिजे. आपण एवढा लांबून आलो आहोत, मी सुद्धा मारूनच आलेला आहे, मी काही इथलाच ऐक नाहीये, पण मला ते शिकायलाच पाहिजे. मी जर भारकुट राष्ट्रात गेलो तर मला त्यांची भाषा बोलणं आवडीच आहे आणि बोलताच आली पाहिजे, तर मी राहू शकतो तिथे. मग तसं मी बोलणार नाही तर मी असं करणार नाही हे सांगून जमणार नाही. तर राहायचं म्हटलं तर मराठी बोलता आली पाहिजे. पण बोलायला पाहिजे, हे जरुरी आहे ना. एवढे वर्ष झाले मुंबईमध्ये आहे, मराठी येणं जरुरी आहे. हा ना. हा, पण काही लोक विरोध करतात, त्यांचं काय? तर त्याचं काय सांगू शकतो आपण, त्यांना पण शिकायला पाहिजे ना मराठी. शिकायला पाहिजे. मग आपण आणखी काही रिक्षा चालकांशी बोलणार आहोत. भाई साहब, नाम क्या है आपका? विनोद कुमार यादव. यादवजी, तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्रात मराठी बोललं पाहिजे का? काही रिक्षावाले म्हणतात की काही गरज नाही बोलायची. नाही, बोलायचे ना. महाराष्ट्रामध्ये राहतो, माझ्या कर्मभूमी आहे, महाराष्ट्रामध्ये राहतो, मराठी बोलायला पाहिजे. बोलायला पाहिजे ना सगळ्यांना. चांगले आहे ना, आता सगळे बोलत. आम्हाला पण अभिमान आहे भाऊ, बोलायला पाहिजे. तुमचं नाव काय? अजय मोर्या. मोर्याजी. पॅसेंजरशी बोलताना काही अडचण येते का? नाही, काय नाही, मराठीमुळे मराठीमुळे काय नाही. नाही ना. नाही, सगळे बोलतात, व्यवस्थित बोलतात. तुमचं नाव काय? श्याम यादव. यादवजी, तुम्हाला काय वाटतं? काही रिक्षावाले म्हणतात की मराठी बोलायला पाहिजे, काय म्हणतात नाही बोलायला पाहिजे. बोलायला पाहिजे. जे म्हणतात की नाही बोलायला पाहिजे त्यांना काय सांगायचं? आता हाय चालवतोय तर बोलायला पाहिजे. का बोलायला पाहिजे आता? आता जे बोलते समोरचा माणूस त्याच्याबरोबर बोलायला पाहिजे. काय नाव काय आपलं? माझं नाव माणिकचंद यादव आहे. यादवजी, किती वर्ष झाले अंबरनाथ मध्ये? 20 वर्ष झाले. किती वर्ष झाले रिक्षा चालवतात? 20 वर्ष झाले. 20 वर्ष. मग रिक्षा चालवताना पॅसेंजरशी बोलताना मराठीत बोलताना काय अडचण येते का? नाही, मराठी आम्ही पण बोलतात, हा. पण ते हिंदी मध्ये बात करतात, आम्ही पण हिंदी मध्ये बात करतात. अच्छा. ते मराठी मध्ये बात करतात, मराठी मध्ये बात करतात. या संदर्भात कल्याण जिल्हा प्रमुख मनविसेचे धनंजय गुरव आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमकं मराठीचा आग्रह बरोबर आहे की चुकीचा आहे. आज हे रिक्षावाले मला वाटतं याच्या 2 का 3 पिढ्या हे आपल्या महाराष्ट्रामध्ये राहत आहेत. महाराष्ट्रात राहिल्याने त्यांना मराठी आलंच पाहिजे. मराठी आल्याने त्यांच्यात जी मुलं आहेत, त्यांच्या जे घरातील लोक आहेत त्यांना याचा फायदा होणार आहे. कारण की इथले जे नगरपालिका असतील, कुठले शासन कार्यालय असतील, इथं मराठी भाषा चालली जाते. हे शिकल्यामुळे त्यांनाही त्याचा फायदा होऊन जाईल. अवचित इथले काही पॅसेंजर असले मराठी जास्तीत जास्त सगळे मराठीच असतात. कुठल्या एरियाचं एखादं नाव सांगितलं तर मराठी बोलल्यानंतर त्यांनाही कळलं जाईल. इथले जी किंमत सांगितली जाईल, म्हणजे पैसे म्हणजे इथं 50 रुपये होणार आहेत, 35 रुपये होणार आहेत, ही मराठीत बोलली गेल्याने त्यांनाही कळणार आहेत. त्यामुळं इथली जी परप्रांतीय लोक आहेत, जी बाहेरून आलेली आहेत, यांनी मराठी शिकलं त्यांना त्याचा जास्त फायदा होणार आहे. पण काही जी लोक आहेत हे मुद्दामून म्हणजे द्वेषा कारणाने आम्ही मराठी बोलणार नाही, मराठी शिकणार नाही, हे द्वेषाने बोलले जातात. तर हे त्यांनी नाही केलं पाहिजे. आणि ही अशी काही माजोडी लोक आहेत, यांना सरळ करण्याचं काम आम्ही वेळोवेळी करत आलो आहेत, याच्या पुढे करत जाऊ.